रामकृष्ण हरी. मला एक तुम्हाला बोलायचं आहे, पण तुम्ही बाकी कुणाला बोलू नका. कारण काय माहिती का, लोक लई येड्यात काढतात हो. आपण एखाद्याला चांगलं सांगायला गेलं ना तर ते टांगायलाच नाही ते. म्हणून मी आता काय करते की जास्त आपल्या जवळच्या माणसांना काही शेअर करायचं नाही. आपली तुमच्यासारखी यूट्यूबला खूप गोड अशी माणसं जोडलेली आहेत, ती आपली बिचारी ऐकून घेतात, प्रतिक्रिया देतात, मग बरं वाटतं त्यांच्याजवळ बोलायला. म्हणून आज एक खूप छान, मी जरा जुन्या विचाराची आहे बरं का. मस्त माझं डी फार्मसी झाले, सगळं शिक्षण झाले, सगळं झाले, पण माझे विचार थोडेसे जुने आहेत. असू द्या. तुम्हाला आज मला एक गोष्ट सांगायची, ती फक्त राहून जाईल, त्यात वेळ घालवायला नको. तुम्ही माझे मोठे व्हिडिओ पण बघत जा. हे नव्हतं सांगायचं काय माहिती आहे का, आपण काय म्हणतो बघा, माणसं ते नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला होता का नाही काय माहीत, मला तर काय खरंच वाटत नाही. परत ते सगळं काय काय झालं, चंद्रावर गेली माणसं, विमानाचे मोठमोठे शोध लागले, हिमालयात पण कितीतरी शोध लागले, नासाने पण एवढं सगळं शोध लावले, आणि मंगळावरती पण सगळं. आता आपल्याला माहिती आहे की मंगळाचा त्रास आहे आणि यावं तेव्हा, आता आपलं जीवनच मंगलमय नाही तर मंगळ तरी काय करेल. बरं ते बी जाऊ दे, आपल्याला ते पण नाही सांगायचं. मला फक्त काय सांगायचं आहे माहिती आहे का, की एवढे सगळे शोध लागले, इतके अगदी सगळं. रेल्वे आली, पहिली बैलगाडी होती, छकडा होता, तिथं रेल्वे धावायला लागली, विमान धावायला लागलो, ऐशोआरामातल्या रेल्वे, ऐशोआरामातली विमानं, हे रस्ते सगळ्या अर्धीच्या वर जमीन नुसत्या गेल्या होत्या रस्त्यातनी, काय तुम्हाला सांगायचं आहे. आणि वृक्षतोड बी झाली, बरंच काय काय काय, ती प्राणी बी जंगलातनं यायला लागलं. हे नाही बरं का सांगायचं मला, तुम्हाला दुसरंच काहीतरी सांगायचं आहे, शेवट बघा. आणि मग लय बदल झाला अहो लोकांच्यामध्ये. अहो साधं माणूस इथल्या इथं निघालं तरी गाडीवर जाते, आणि काय काम नसलं तरी गाडीवर फिरते. मग आता माझ्या एक डोक्यात विचार येतो सारखा राहून एवढे मोठे मोठे शोध लावले, अमेरिकेने लावले, भारतानं लावले, सगळ्या इंग्लंडने, सगळ्यांनी लावले शोध एवढे मोठे. पण मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, मला काय सांगायचं माहिती आहे का, पण मी काय म्हणते, एवढं सगळं केलं, पण मग एका युद्धामुळं एवढं सगळं गॅसची टंचाई निर्माण झाली. ही काय क्षुल्लक गोष्ट आहे का हो? अहो तिकडं युद्ध झालं, पण आपल्या इकडे उपाशी मारायची बारी येईल की, जर समजा युद्धच नाही लवकर हे झालं तर. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून मला काय वाटतं की मग एवढं शोध लावून एवढं